आपण खरं तर भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत होता. नेमकं असं काय घडलं की तुम्हाला अपक्ष थांबवलं लागलं? मलाच काय अख्ख्या मतदारसंघाला 68 गावाला सुधारणा की नेमकं आपलं तिकीट कशामुळे गेलंय. कारण कुठल्याच गोष्टीत आपण कमी पडायला 90% मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळाली पुढं आणि 40%च्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालं. हा प्रश्न सगळ्यालाच पडलाय, नेमकं काय कारण आहे त्याचं. कुणाला तिकीट द्यायचं ही जनतेच्या हातात आहे. शेवटी पक्षानं तिकीट दिलं न दिलं हे विषय वेगळा आहे. बरं, कुणाला निवडून द्यायचं ही तिकीट ही जनता तुम्हाला देणार आहे ही सांगितल्यामुळं सगळ्याच्या आग्रहास्तव आपण फॉर्म ठेवला. एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं सरकार गल्ली ते दिल्ली आहे. तुम्ही अपक्ष थांबलात. मग अपक्ष म्हणून निवडून आल्यावर विकास कसा करणार मग? नाही, विकास करण्यासाठी सरकारला वाकवू आपण आणि आपली कामं करून घेऊ. सत्तेत जाऊन विकास होते असं नाही. आम्ही जिथं गरज पडेल तिथं माफ आहे ना आपल्या सोबत. बरोबर. आपण सरकारच्या नरड्यावर पाय देऊन कामं करून घेऊ दाखवू. निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने जर तुम्हाला पुन्हा दार उघडे केले तर काय तुमची मानसिकता असणार? नाही, माझ्या हातात काहीच नाही. मी अपक्ष म्हणून निवडून आलोय. माझी जनता आहे. जनताची पूर्ण जनतेचा विचार घेतल्याशिवाय मी कुठलाच निर्णय घेणार नाही. कारण सत्य लपत नाही. आम्हाला इथून निलंग्याला जायचं असेल तरी अर्धा तासाचा रस्ता आहे. तिथं 1.5 तास लागतंय आणि 1 तासाच्या मध्ये इथून लातूरला जाते माणूस हवेनं. असली परिस्थिती आहे. जिल्हा परिषदचा एकही रस्ता नीट नाही. तुम्ही पूर्ण 68 गावात फिरून बघा. अंतर्गत रस्त्याची एवढी बेकार अवस्था आहे की सांगता सोय नाही. एक वेगळं मॉडेल आता जिल्ह्यामध्ये ही अपक्षाची सीट लागल्यानंतर माझी मोठी जबाबदारी आहे. कारण जिल्ह्यात वेगळंच मॉडेल दाखवावं लागेल. मी कुठेही किती संघर्ष करण. बरं, येणाऱ्या 5 वर्षात एकही रस्ता आजची फोटो काढून घेऊन जावा सगळ्या पूर्ण माझ्या या सर्वे सर्कलची. आणि 5 वर्षानं तुम्ही येऊन बघा की पुन्हा मतदान मागताना मी पुढे करतो म्हणून मतदान मागणार नाही. मी की केलोय म्हणून मतदान मागायला समोर जाईन नंतर 5 वर्षात. आता जनतेने निवडणूक हातावर घेतली आहे आणि यांच्या पायाखाली माती घसरली आहे सगळी वाळू. ही जाऊन काय करता येईल. 24 तासात माघारी घ्या. पक्ष कारवाईची एक नोटीस आली आहे मला. काय निलंबन केलेली एक नोटीस आली. 24 तास वेळ आहे तुम्हाला अजून निलंबन वापस घेता. मला असं बाकीचे आपल्या सहकार्याने सांगितलं असं भाषण झालं आणि तू निलंबन वापस घेऊ म्हणून आमदार साहेबांचं म्हणणं होतं. आणि तुम्ही 24 तासच्या आत आम्हाला पाठिंबा द्या. तुम्ही वापस पक्षात घेतो हे काहीच मला अपेक्षा नाही कसली पक्षात राहायची. ही जनतेच्या जवळ राहायची. आपल्याला पक्षाचा विषय नाही. आणि राहिला विषय 24 तासात अल्टिमेट द्यायचा. आपण कधीच धमकीला घाबरलं नाही. जनतेनं फॉर्म ठेवा म्हणल्यामुळे मी अपक्ष ठेवलोय आणि तो पक्षाचा विषय आता संपलेला आहे. वापस घेता निलंबन वापस करता तुमची कसलीच गरज नाही आम्हाला. तुमची निलंबन राहू द्या. तुमचं काय द्यायचं ते द्या घ्या. आम्हाला काही देणं घेणं नाही तुमचं. यापुढं माझी विनंती आहे साहेबांना. मी बोललो नाही आतापर्यंत पण तुम्ही आज कोकळगावात येऊन जो भाषण केलात तो भाषणाबद्दल मला खरंच खंत वाटली. तुमचं ग्रामपंचायतचं काढतो असं म्हणल्यानंतर कुठं जर वापस काढून घेईल पाठिंबा देईल पळत येईल हा गैरसमज डोक्यातून पहिले काढा. ग्रामपंचायतचं काय उकरा 24 तास उकरा. तुमची माणसं लावून द्या. टीम लावा 10 टीम लावा. कुठलंच काही सापडणार नाही. एक रुपयाचा कुठं भ्रष्टाचार झाला नाही. सध्या आपण सरवडी जिल्हा परिषद गटामध्ये आलोय आणि एकंदरीत या गटामध्ये आपण फिरल्यानंतर चर्चा केल्यानंतर इथं जे अपक्ष उमेदवार आहेत वाकडे जे उमेदवार आहेत त्यांच्या पत्नी त्या उमेदवाराची हवा या ठिकाणी दिसून येत आहे. एअर कंडिशन सध्या उन्हाळा आहे आणि लोकांना एअर कंडिशन हवा असं वाटत आहे. आपल्यासोबत वाकडे जे आहेत आपण त्यांना बोलणार आहोत. काय परिस्थिती आहे? आपण खरं तर भारतीय जनता पार्टीचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत होता. नेमकं असं काय घडलं की तुम्हाला अपक्ष थांबवलं लागलं? मलाच काय अख्ख्या मतदारसंघाला 68 गावाला सुधारणा की नेमकं आपलं तिकीट कशामुळे गेलंय. कारण कुठल्याच गोष्टीत आपण कमी पडायला 90% मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळाली पुढं आणि 40%च्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालं. हा प्रश्न सगळ्यालाच पडलाय, नेमकं काय कारण आहे त्याचं. आणि जनतेने ठरवलं की फॉर्म काढून घ्या म्हणून सांगितलं मला. मी ठीक आहे म्हणलो. मी सगळ्याला विचारलो आणि आपल्याला फॉर्म काढून घ्यायचे आहे. सगळ्यांनी सांगितलं मला फोनवर मेसेजवर फोन केलं की तुम्ही पक्षाने तुम्हाला डावललंय परंतु जनता तुम्हाला डावलणार नाही. तुमचा फॉर्म राहू द्या. कुणाला तिकीट द्यायचं हे जनतेच्या हातात आहे. शेवटी पक्षानं तिकीट दिलं न दिलं हे विषय वेगळा आहे. बरं, कुणाला निवडून द्यायचं ही तिकीट ही जनता तुम्हाला देणार आहे. हे सांगितल्यामुळं सगळ्याच्या आग्रहास्तव आपण फॉर्म ठेवला.
एकंदरीत तुम्ही प्रत्येक गावात जाता, प्रचार करताय, लोकांच्या काय भावना आहेत, लोकं आपल्याला काय सांगतात आणि त्यांच्या अडी-अडचणीत येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला काय करावं वाटतंय? आपण गेले 20 ते 25 वर्ष राजकारण वयाच्या 22-23 वर्षापासून आपण राजकारणात आहोत. तो सगळ्याला अनुभव आहे. ह्या 68 गावामध्ये आणि त्यातल्या त्यात सरवडी सर्कलमध्ये ही जी गावं 14-15 गावं आहेत, त्याला सगळ्याला घोराघणीची ओळख आहे आपली, की आपल्या कुटुंबातला माणूस आहे आणि त्या माणसाच्या पाठीमागे आपण राहिलं पाहिजेत. असं कोकळगावच काय, ह्या सर्व पंचकृषीतल्या या 14 ते 15 गावं सरवडी सर्कलमधल्या सगळ्याला घरात आपल्या कुटुंबातला माणूस आहे असं वाटतंय. म्हणून हा सगळा एक माप समोर आला आणि ज्या दिवशी आपण प्रचाराचं नारळ फोडलो, हं. त्या दिवशीच कळालं, की काय डावल्यावर काय स्फोट झाला. हं, हं, आपले तिकीट डावलल्यामुळे स्फोट झाला एका एका पद्धतीनं हं. आणि तो स्फोट सध्या बघायला मिळत आहे. एकंदरीत आपण भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासून काम करत आहात आणि आज आपल्याला डावललं गेलंय. खंत वाटते मनाला? आणि मलाच काय सगळ्या पूर्ण ह्या सरवडी सर्कल काय 68 गाव 68 गावातच वातावरण गढूळ झाले. हं, कारण वाटतंय की एवढा कष्ट करणाऱ्या पळणाऱ्या माणसाला डावलेत म्हणजे आमचं काय राहणार आहे. बाकी कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात आहेत सध्या, हं, 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 की इतकं कष्ट 24 तास वेळ पक्षासाठी देऊन हं. कुठलंच घरदार नाही बघितलं आणि मी एकटाच काय माझं अख्खं कुटुंब ह्या पक्षासाठी वाहून गेले की कुणाला सगळ्या 68 गावाला माहित आहे. बरं. इतकं वाहून जाऊन सुद्धा ही वेळ आज आली त्याबद्दल सर्वच दुःखी आहेत. एकंदरीत भारतीय जनता पार्टीचं सरकार गल्ली ते दिल्ली आहे. तुम्ही अपक्ष थांबलात. मग अपक्ष म्हणून निवडून आल्यावर विकास कसा करणार मग? नाही, विकास करण्यासाठी सरकारला वाकवू आपण आणि आपली कामं करून घेऊ. बरं. सत्तेत जाऊन विकास होते असं नाही. हं, हं. आम्ही जिथं गरज पडेल तिथं माफ आहे ना आपल्या सोबत. बरोबर, आपण सरकारच्या नरड्यावर पाय देऊन कामं करून घेऊ दाखवू. बरं. निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने जर तुम्हाला पुन्हा दार उघडे केले, तर काय तुमची मानसिकता असणार आहे? नाही, माझ्या हातात काहीच नाही. मी अपक्ष म्हणून निवडून आलोय. बरं. माझी जनता आहे. जनता जी पूर्ण जनतेचा विचार घेतल्याशिवाय मी कुठलाच निर्णय घेणार नाही. बरोबर. 5 वर्ष असंच अपक्षच राहणार. जनतेने सगळ्या जर ठरविलं हं, आपल्याला काय करायचं आहे, हं. माझ्या हातात काही राहणार नाही. निवडून आल्यानंतर कुठल्याच पक्षात जाणार नाही. जनता माझ्या पाठीमागे जो जनतेने निवडून दिलात हं. त्या जनतेला विचारल्याशिवाय मी काडी बी हलवणार नाही. या ठिकाणचे जे आमदार आहेत त्यांचं खूप नाव महाराष्ट्रात गाजत आहे. त्यांनी अनेक रस्ते केलेत. परंतु आता आम्ही येताना रस्ता पाहिला, रस्त्याची परिस्थिती पाहिली. तुम्ही सुद्धा सोबत होता. काय परिस्थिती आहे नेमकी? आणि परिस्थिती तर अतिशय खराब आहे. कारण सत्य लपत नाही. बरोबर. आम्हाला इथून निलंग्याला जायचं असेल तरी अर्धा तासाचा रस्ता आहे. तिथं 1.5 तास लागते आणि 1 तासाच्या मध्ये इथून लातूरला जाते माणूस हवेनं. हं. असली परिस्थिती आहे. जिल्हा परिषदचा एकही रस्ता नीट नाही. तुम्ही पूर्ण 68 गावात फिरून बघा. बरं. अंतर्गत रस्त्याची एवढी बेकार अवस्था आहे हं. की सांगता सोय. बरं. मग आपल्या डोक्यात काय प्लॅन असणार आहे पुढच्या 5 वर्षासाठी या जिल्हा परिषद गटासाठी? नाही, एक वेगळं मॉडेल आता जिल्ह्यामध्ये ही अपक्षाची सीट लागल्यानंतर माझी मोठी जबाबदारी आहे. बरोबर. कारण जिल्ह्यात वेगळंच मॉडेल दाखवावं लागेल. मी कुठेही किती संघर्ष करण बरं येणाऱ्या 5 वर्षात एकही रस्ता आजची फोटो काढून घेऊन जावा सगळ्या पूर्ण माझ्या या सर्व्हिस सर्कलची बरोबर. आणि 5 वर्षानं तुम्ही येऊन बघा की पुन्हा मतदान मागताना मी पुढे हे करतो म्हणून मतदान मागणार नाही. मी हं. की केलोय म्हणून मतदान मागायला समोर जाईन नंतर 5 वर्षात. बरं. येत्या 7 तारखेला मतदान आहे. लोकांना, मतदारांना काय आव्हान आपण करणार आहात? आपण पूर्ण ह्या सर्कलमध्ये प्रत्येक घरात पोहोचलोय. माझ्या एकट्याच्या हातात सध्या निवडणूक नाही. प्रत्येक मी उमेदवार म्हणतात तुम्ही बरोबर. कुण्या गावात मी चौकशी करा. हं. वाकडे हे माझ्या घरचा माणूस आहे आणि मीच उमेदवार म्हणून आज लढाई चालू आहे. पूर्ण गावात कुठे बी चौकशी करा. मग अशी काय जादू केली लोक वाकडे आपलाच आहे म्हटले? नाही, एक दिवसाचं नाही. हं. ताण लागल्यावर हिरखंड्यावर पाणी लागत नाही. हं. ही 22 वर्षाचा तपश्चर्या आहे राजकारणाचा. तो आज उद्याला आला दिवस. बरोबर. मतदारांना काय आव्हान करणार 7 तारखेला मतदान करण्यासाठी? नाही, मतदान तर पूर्ण करायला उत्सुक आहेत ना. वेळ बघल्यात. बरोबर. पार्टीने तिकीट नाकारली बरं त्यांना स्पोर्ट करायची पावती जनता देणार आहे. हं. तुम्ही नाकारलो ना आमच्या माणसाला हं. तर आम्ही कितीपत पट्टीनं एवढे दिग्ध पक्ष एकीकडे बरोबर. सगळे नेते एकीकडे आहेत बरोबर. आणि एक सामान्य कार्यकर्ता एकीकडे आहे. हं. तो कार्यकर्ता एकटा नाही, सगळे कार्यकर्ते. हं. मी म्हणतोय सगळे हं. ती बी सगळ्या पक्षाची आहे.
त्याला कार्यकर्त्याला डावल्यावर काय होते दाखवायचे सगळ्या पूर्ण सामान्य जनता सुद्धा आपण काय करतोय, आपल्यात काय ताकद आहे ही दाखवून देणार आहे 7 तारखेला. म्हणजे लोकांच्या तीव्र भावना इथे दिसून येत आहे. हम्म. बरं. तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खरं तर आमदाराच्या खूप जवळचे तुम्ही होतात. आज आमदाराचे भाषण होत आहेत आपल्या भागामध्ये. तुम्हाला डायरेक्ट धमकी देण्याचं काम केलं जात आहे. नेमकं काय तुमची प्रतिक्रिया आहे याच्यावर? आता जनतेने निवडणूक हातावर घेतली आहे आणि यांच्या पायाखाली माती घसरली आहे सगळी वाळू. ही जाऊन काय करता येईल, 24 तासात माघारी घ्या, पक्ष कारवाईची एक नोटीस आली आहे मला, काय? निलंबन केलं. निलंबन केलेली एक नोटीस आली. 24 तास वेळ आहे तुम्हाला, अजून निलंबन वापस घेता. मला असं बाकीचे आपल्या सहकार्याने सांगितलं, असं भाषण झालं आणि तू निलंबन वापस घेऊ म्हणून आमदार साहेबांचं म्हणणं होतं आणि तुम्ही 24 तासाच्या आत आम्हाला पाठिंबा द्या. मी ऐकलं सगळं भाषण. ही जनता हीच माझा पक्ष आहे, मला तुमच्या पक्षाची गरज नाही. तुम्ही वापस पक्षात घेतो हे काहीच मला अपेक्षा नाही कसली पक्षात राहायची. ही जनतेच्या जवळ राहायची, आपल्याला पक्षाचा विषय नाही. आणि राहिला विषय 24 तासात अल्टिमेट द्यायचा, आपण कधीच धमकीला घाबरलं नाही. मरण तर सगळ्यालाच आहे. बरं, आपण बोलत असताना विचार करावं की लहान हाय, छोटा कार्यकर्ता आहे, आपण काही बोलू शकतो, काही दाबू शकतो, ही सोडून द्यावं लागतं. बरं मग, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली की सगळ्या लोकशाही पद्धतीने जगायचा अधिकार दिलेत, निवडणूक लढवायचा अधिकार दिल्यात. त्या अधिकाराचा एक वापर करून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवतोय. आपल्याला विनंती आहे की आपण आज मोठे नेते, छोटा कार्यकर्ता निवडणूक लढवला म्हणून आपण एवढं काही धमकी द्यायचा विषय आहे का? तुमची ग्रामपंचायतचं काढतो, ह्याचं काढतो, आपला किती स्वच्छ कारभार आहे सगळ्या गावात जाऊन विचारा ना. आपली असंच मुलाखत तुम्ही गावात प्रत्येकाची घ्या. कुठला 1 रुपयाचा भ्रष्टाचार आहे का तुम्हाला? काढा ना, नको कोण मला. बरं, लोकशाही पद्धतीने चला. एखाद्या कार्यकर्त्याला दाबून 24 तास अल्टिमेट देऊन की असं काहीच होणार नाही, 24 तास नाही, रात्रंदिवस आम्ही 24 तास आम्ही तत्पर आहोत. तुमची कुठल्याच धमकीला एक बळी पडणारा माणूस नाही. आपण या पक्षात गेले 25-30 वर्षापासून, वल्लाची सुद्धा पिढी गेली या पक्षात. मी पक्षाबद्दल काही बोलणार नाही. हा केलेला पक्षांना अन्याय, त्या अन्यायाबद्दल जनतेनं फॉर्म ठेवा म्हणल्यामुळे मी अपक्ष ठेवलोय आणि तो पक्षाचा विषय आता संपलेला आहे. वापस घेता, निलंबन वापस करता, तुमची कसलीच गरज नाही आम्हाला. तुमची निलंबन राहू द्या, तुमचं काय द्यायचे ते द्या, घ्या, आम्हाला काहीच देणं घेणं नाही तुमचं. माझ्या पाठीमागली जनता जी आहे, तो जो ठरवेल तो निर्णय मला मान्य असेल. यापुढं माझी विनंती आहे साहेबांना, मी बोललो नाही आतापर्यंत, पण तुम्ही आज कोकळगावात येऊन जो भाषण केलात, तो भाषणाबद्दल मला खरंच खंत वाटली. तुमचं ग्रामपंचायतचं काढतो ह्याच असं म्हणल्यानंतर कुठं जर वापस काढून घेईल, पाठिंबा देईल, पळत येईल, हा गैरसमज डोक्यातून पहिले काढा. भाई शिरपतराव सोळंकेच्या तालमीतला तयार झालेला एक पट्टे आहे. सन्मान ठेवतोय ह्याचा अर्थ की कुठल्या गोष्टीत कमी असेल किंवा कुठल्या गोष्टीत काही कच्चा असेल, माझं कुठलंच कच्चं नाही. खणखणीत 24 कॅरेट सोनं आहे. तुम्ही ग्रामपंचायतचं काय उकरायचे उकरा, 24 तास उकरा, तुमची माणसं लावून द्या, टीम लावा, 10 टीम लावा, कुठलंच काही सापडणार नाही. 1 रुपयाचा कुठं भ्रष्टाचार झाला नाही. म्हणून तुम्ही या भ्रष्टाचाराच्या विषयात काय तर कुठलं जर काही सांगितलं तर काढून घेईल किंवा पाठिंबा देईल, हा गैरसमज काढा. आणि जनता फार सुज्ञ आहे. आताची जनता पहिल्यासारखं नाही की सगळे आम्ही नेते एकीकडे आहोत, जनता काय करणार आहे, आम्ही जी करेल ती मान्य होईल असं नाही. जनतेला जी मान्य आहे ती जनता करणार आहे. सर्वांना, माझ्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे, हा एक जमिनीवरला कार्यकर्ता लढलेला आहे. तुम्ही मोठ्या मनानं बघा आणि तुमची ताकद झाली तर हारवा. मी लोकशाही पद्धतीने हार सुद्धा मान्य करतो. परंतु आपण असं करून कुठेतरी या माणसाला दबाव टाकून, हा माणूस दबावाला बळी पडणारा नाही. मरण तर एक दिवस सगळ्यालाच आहे.
एकंदरीत आपण पाहिले की सरवडी जिल्हा परिषद गटामध्ये जे वाकडे सरकार आहेत त्यांनी जे गेल्या 22 वर्षापासून जे काम केलं आहे त्या कामाच्या जोरावर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि आपण पाहू शकता त्यांच्या पाठीमागं ही जी जनता आहे, खरं तर अपक्षाच्या पाठीमागे एवढं लोक कधी राहत नाही, परंतु यांच्या पाठीमागं लोकांची जी गर्दी आहे ती दिसून येत आहे आणि नक्कीच येणाऱ्या 7 तारखेला लोक मतरूपी आशीर्वाद देऊन त्यांचा विजय करतील याच्यामध्ये शंका या ठिकाणी हे चित्र पाहिल्यानंतर दिसून येत आहे. रमेश शिंदे, न्यूज लोकनायक, लातूर.